तर गुणरत्न सदावर्ते आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळतंय। सदावर्तेंना मिळणाऱ्या निधीवरनं मनसेच्या मिलिंद पांचाळ यांनी केलेल्या टीकेनंतर सदावर्तेंनी थेट राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। त्यांच्या या टीकेला आता यशवंत किल्लेदार यांनी प्रत्युत्तर दिलंय। ते वेळा काहीतरी बरळायचं आणि मग त्याच्यानंतर वाद निर्माण करायचे, ते वाद पेटवायचे। मग ते कधी एसटी कामगार संदर्भात असतील किंवा ते कधी जातीविषयक असतील, अशा माणसाला सरकार फुकटचं पोचतंय। कारण त्यांच्या खाली जी पोलिसांची कुमक उभी असते ते जवळजवळ 20 एक अंमलदार तिकडे असतात, म्हणजे PSI असेल, ASI असतील। महिन्याकाठी ह्या माणसासाठी सरकार कमीत कमी 30 ते 40 लाख रुपये खर्च करते अंदाजे। तर हा पैसा आहे जनतेचा, ही सरकारला कळत नाही आहे का? आणि सरकारचा हा जावई आहे का? ते काय जावई आहेत काय? ते कॅमेरे लावलेत, ते ह्याच्यावर किती खनखन खनखन खटखट खटखट खट नोटा मोजल्या चालल्यात, हे बघण्याला ते कोण आहेत? त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का? राज ठाकरेचं कर्तृत्व काय, राज ठाकरेची पार्श्वभूमी काय, असं बोलायला गेलो तर खूप बोलू शकतो। आज तो वेळ नाही, आज तो विषय नाही। त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे। त्यांनी सरकारला शहाणपण शिकवण्या एवढं आणि माझ्यासोबत माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत। हे 1 to 1 राज ठाकरे सदावर्ते येऊ द्या। मी सांगतो, कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही। 21 लाख रुपये याच्या सिक्युरिटीवर खर्च करण्या इतपत ह्याचं काय काय महाराष्ट्रासाठी योगदान आहे, जनतेसाठी नागरिकांसाठी काय योगदान आहे या माणसाचं की याच्यासाठी शासनाने सिक्युरिटी पुरवावी आणि 21 लाख रुपये खर्च करावेत? तर शांत बस, उगाच आमच्या नादाला लागू नकोस। मूर्खाच्या नंदनवनात फिरणारा हा माणूस स्वतःला स्वतःचं एक अस्तित्व नाही, ते वेल्डिंगवाल्यांचे चष्मे घालून फिरतो, एक सर्कशीतला तो जोकर असतो त्याप्रमाणे त्याचा वावर असतो।